फक्त संरक्षण झालं ही फार मोठी गोष्ट आहे. दुसरं आयोगातील सदस्य काही काढले गेले, पळाले गेले, त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खाजगीर बोललं जातं. त्यांच्यावर दबाव टाकून हा अहवाल करून घेतला गेला. नाही नाही, त्याला कामच काय आहे. एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली की त्याला कामच ते खोटं कसं केलं, काय केलं. अरे 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतात? 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतात? काम केलं त्यांनी म्हणून आवाज आला. आता त्याला ते नाव ठेवायची सवय. आता जसं आम्ही आत्ता काय केलं, आता सांगितलं पण पाहिजे. आम्ही काय केलं आता आयडिया, याला मग छत्रपतीची गणी मी काय म्हणतात. एखाद्या नदीला जर हमेशाच पाणी येत असलं, शेतकरी जर अडवणूक होत असली, जायची गावाकडे यायची किंवा शेताकडे जायची, तर पर्याय रस्ता माणसाकडे असला पाहिजे. मग मराठ्यांनी मागासवर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले, मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळाले. म्हणजे पाचही बाजूना होईल तर मराठ्यांच्याच लेकराचा फायदा होईल. हे त्यांना सहन होत नाही. त्याला आम्ही काय करावं? सरकारने असं सांगितलं की राज्य मागासवर्ग आयोगाच्या या सगळ्या शिफारशीनंतर, रिपोर्टनंतर स्वतंत्र आरक्षण देऊ म्हणजे मराठा समाजाला. याचा अर्थ असा आहे की यापूर्वी ESBC किंवा SEBC असे 2 वेळा जे झालं ना, 2013, 2018ला आरक्षण मिळालं, तसाच एक वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना म्हणजे उर्वरित मराठ्यांना ज्यांनी कुणबी नोंदणी त्यांना आरक्षण देणार असं स्पष्टपणे सांगितलं आहे सरकार. जरी वाक्य तसे नसले तरी असं कळतं. तर जसं 2 वेळा झालंय ते टिकलं नाही, तसं याही वेळेस होणार नाही असं का? नाही, म्हणूनच मी आता एक शब्द वापरला, कधी पर्याय रस्ते माणसाकडे असले पाहिजेत, हुशारी असली पाहिजे, दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे. म्हणून आपण सगळा सोयरा आणि समितीला पुन्हा वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे. खरं कारण त्याचं ते सुद्धा आहे. उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं 50% आत करणार आहेत का बाहेर, तर याचं उत्तर आहे 50% बाहेर. कारण वेगळा प्रवर्ग 13% मराठ्यांचा होऊ शकत नाही. 50% आत कसला पठ्ठ्या आणला तरी होऊ शकत नाही. मग हे बाहेरच जाणार आहे. ते पुन्हा जर तीच खेळ झाला, त्याची हिअरिंग कशात होती हे बी महत्त्वाचं आहे. पुढं चालून ओपन कोर्टात झाली तर मग नाही दागा फाटका होणार. परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटोळं करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, मराठा म्हणून पाहिजे, तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोडो मराठी लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचं आरक्षण दिलेलं आहे. परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठी आहेत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे. मी 96 आणि 92 कवर आता तू हे करतो कशाला? सगळे 96 तिथं कोण कच्चा आहे, कोण कच्चे नाही तिथं मराठी. कोणाचे सगळ्याचे मनगटात जोरच आहे. उगा काहीतरी सांगायचं, पिढ्याना पार लेकरांचे हाल झाले, आणखीन डोळ्यात एकटा हाल बघायचे ते असले ऐकून. तुम्हाला भरमसाठ आहे रे. तुम्हाला काय तुमचं पेटून दिलं तर 1.5 वर्ष जळत. आमच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या लोकांचे लय हाल आहेत. हे राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आरक्षण आहे. आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेबाला करावीच लागणार.